सुरुवातीला मोठी बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली। जवळपास 1 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। भाजप अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे। त्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप असं समीकरण अनेक ठिकाणी एकत्र दिसू शकतं। त्यावर देखील या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना ईव्हीएमवरती आक्षेप घेतला होता। त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं। मात्र या टीकेनंतर आज अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यामुळे चर्चांना उधाण आलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची जी भेट घेतली, यावेळी त्यांच्यात तब्बल तासभर खलबत पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं, आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, गप्पांना कुठलाही राजकीय संदर्भ नव्हता असं ते म्हणाले। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन। त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात। आत्ता सुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात, हरकत नाही। तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीवरती संजय राऊतांनी खोचक टोला लगावला। राऊतांच्या टीकेचा संदीप देशपांडेंनी सुद्धा समाचार घेतला। काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेला एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे। राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात। लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम। संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात मग? झाडू मारायला जातात का संजय राऊत? आता पुढची बातमी बघूयात। परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणी त्यांच्या न्यायासाठी आंबेडकरी अनुयायांकडून परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढला जाणार होता। मात्र हा लॉंग मार्च मुंबईत पोहोचण्यापूर्वीच भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी केली आणि हा लॉंग मार्च स्थगित केला। आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राजकारण करून पोळी भाजू नका असा सल्ला त्यांनी दिलाय। जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरनं 2 ट्विट्स केलेत आणि या दोन्ही ट्विटमध्ये त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी निघालेल्या लॉंग मार्चबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत। तसंच एका ट्विटमध्ये त्यांनी सुरेश धस यांचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय। ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो। मात्र एवढंच जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावेत आणि वाल्मिक कराडला सुद्धा माफ करावं अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली। तर नेमकं धस हा लॉंग मार्च स्थगित करताना पोलिसांसंदर्भात काय बोलले ते ऐकूयात। पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। भाऊ
तर सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका, अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली. सुरेश धस यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झालाय. त्यांच्यावर चौफेरी टीका होतीये. सोमनाथच्या आईनं सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. हे दलाली धंदे बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया सोमनाथच्या आईनं दिली. सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात. एक सुरेश धसाचं जर पोरगा असतं ना, ते मग ते सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर. आज माझा मुलगा गेलाय, मला काय वेदना आहेत, मला का त्रास आहे ते मला माहिती आहे. परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा. अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला. सुरेश धस साहेब जे बोललेत हे पूर्णपणे साफ चुकीचे आहे. हे बोलणं त्यांना शोभत नाही, कारण ते BJPचे आमदार आहेत आणि आमदार लोक जर असं खोट्याची बाजू घेत असेल, आरोप्यांची बाजू घेत असेल, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे. कारण हे गुन्हेगार कसाही असो, तो गुन्हेगाराचा आहे आणि शेवटी गुन्हेगाराला माफी नसते.